महाराजांचं देहावसान झालं आणि मग शबरीनं दुसऱ्या दिवशीपासून फुलाची शेज घालायची. का? देव येणार, मला भेटणार म्हणून रोज फुलाची शेज घालायची. सकाळी उठल्यापासून फुलं, सूर्य उदयाच्या आधी फुलाची शेज घालून तयार, आणि सकाळी सूर्य उदय झाला की भगवान येणार म्हणून वाट बघायची. आणि दिवस मावळला की आज देव येत नाही म्हणून सगळी अंतरलेली फुलं काढायची आणि दुसऱ्या दिवशी पहाटे जाऊन फुलं आणायची आणि पुन्हा अंतरायची. असं किती दिवस केलं. तरुण असलेली त्या भिल्लाची मुलगी वृद्ध झाली आणि एवढ्या दिवसामध्ये तिनं देवाची जी वाट बघितली त्याला पूर्वराग असं म्हणतात. विठाला 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 विठाला. एक दिवस असा उजळला की त्या वाटेनं प्रभू रामचंद्र आले. आणि प्रभू रामचंद्र आले, तिने देवाला आल्यानंतर खायला काय द्यावं, ही रानात तर फळच आहे, दुसरं काय करून ठेवण्यासारखं फळच. मग फळं आणून ठेवलं तर कोणती फळं राहतात? केळं राहतात का जास्त दिवस? सफरचंद राहतात का जास्त दिवस? आंबे होय, कोणचं राहतंय? मग बोर 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 तेवढं राहतंय. म्हणून ती बाई हुशार होती, तिनं बोर आणायचे आणि देवाला देताना दिलेली वस्तू गोड फळं असावी म्हणून आधी खाऊन बघायचं आणि गोड लागलं तर ठेवायचं. किती बी वाळलं तर ह्याला काही होणार नाही असं म्हणून ती बोरं ठेवलेली. किती दिवसाची होती की किती सासवलेली होती. आणि एक दिवस असा उजळला आणि भगवान आले आणि भगवंतानी त्या शबरीला भेट दिली आणि त्या भगवंताच्या पायावर तिनं लोटांगण घातलं आणि देव भेटला. ती अवस्था मिलनाची अवस्था आहे. त्याला काय म्हणायचं? मिलन. इतके दिवस देव भेटणार याची वाट होती, त्याला पूर्वराग असं म्हणतात. आता देव भेटला, हे मिलन आहे.